आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळपाव। त्यासाठी इथे मी कुकरमध्ये मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून। आता त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे। ती मटकी बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे। आता त्याच्यात मी हळदी आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून ह्याची एकच शिट्टी कुकरला काढून घेणार आहे। इथे आपली एक शिट्टी झालेली आहे, पाहू शकताय मस्त झालेली आहे मटकी। आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। त्याच्यात मी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकून छान परतून घेत आहे। लालसर होईपर्यंत आपल्याला कांद्याची पेस्ट छान परतून घ्यायची आहे। आता मी इथे टोमॅटोची पेस्ट केलेली होती ती टाकून मिक्स करून घेत आहे। आता हळदी पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि लाल तिखट घालून घेत आहे। आणि थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे। छान मिक्स करून घ्या। मसाले खाली चिटकणार नाहीत, त्याच्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता छान कलर आलेला आहे। आता आपण ह्याच्यात मटकीचं जे पाणी होतं ते टाकून छान हलवून घेऊन पूर्ण मटकी टाकून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्या आणि नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ। आता ह्याला छान एक उकळी फुटेपर्यंत थांबणार आहोत आपण। उकळी फुटलेली आहे। आता मी ह्याच्यात कोल्हापुरी मिसळ मसाला घालत आहे, त्याने चव खूप सुंदर येते। आता एकदा छान मिक्स करून घ्या। वरून छान हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्या। त्यालाही मिक्स करून घ्या आणि 5 मिनिट मंद आचेवर त्याला शिजू द्या। पाहू शकताय आपली मिसळ रेडी आहे। त्याच्यात फरसाण घालून बारीक चिरलेला कांदा घालून खाण्यासाठी तयार आहे। सोपी रेसिपी आहे, पहिल्या प्रयत्नात कोणीही बनवू शकेल अशी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी बनली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.